तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि पाहू शकताय कसं मस्त अशा हिरव्या घनदाट अशा हिरव्या झाडांमधून पहा आपला प्रवास सुरू आहे. तर आज तुम्हाला ना माहेरचा ब्लॉग येणार आहे. तर काय आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर पहा इथे ना आता लहान मुलांचे कपडे घ्यायला आम्ही आलेलो होतो. तर घेतला एक छान ड्रेस. तर सांगायचं असं की मी एक डोळे जेवणाचा व्हिडिओ बनवला होता. तर माझी बहीण संपदा तर तिची ना आज मुलीच्या 5वीचा कार्यक्रम आहे. तर छान तर तिला आहे ना मुलगी झालेली आहे. तर पहा आता इथे साड्या घ्यायचं काम चालू आहे. तर ह्या पॅटर्नमध्ये ना साड्या आम्ही घेतल्या होत्या. तर कशा वाटत आहेत तुम्हाला नक्की सांगा. छान असं आहे ना मंतरमध्ये हे परिधान म्हणून दुकान आहे, तिथे आम्ही इथे हे खरेदी केलेली आहे. तर छान छान अशा बघा साड्या घेतलेल्या आहेत. तर खूप छान असे कलर आहेत आणि याच्यामध्ये ना आता ही खूप फॅशन चालू आहे. तर चला ह्या जवळजवळ आम्ही 25-30 साड्या घेतलेल्या आहेत आणि अजून आम्ही तिकडे आहेत ना वेगळ्या पण मी एक साडी घेतलेली आहे. तर मी दाखवेल तुम्हाला ती नक्की पूर्ण व्हिडिओमध्ये. तर पहा आता आम्ही ना ही साडी मी पूर्ण अशी ओपन करून पाहते. तर हे पहा अशा पद्धतीची साडी आहे. तर खूप छान असं सूत आहे आणि प्राईसच्या मेजरमेंटमध्ये खूप छान साड्या आहेत. तर ह्या दुकानामध्ये व्हरायटी नवीन खूप येत राहतात. छान अशा साड्या आहेत. तर आता इथे आम्ही साड्या वगैरे घेतल्या आणि अजूनही बरीचशी शॉपिंग राहिली ती. तर चला ती करून घेते. तर मला पण एक साडी आवडली, मी पण ती घेतली. तर छान आहे. तर आता 26 जानेवारी संक्रांती, त्याच्यामुळं खूप छान असे ना साड्या. तर बाकीचे इथे बेडशीट ह्या वरती लावलेल्या साड्या पहा खूप छान अशा आहेत. तर इकडच्या बाजूच्या सुद्धा आहेत ना साड्या. ह्या साड्या ह्याच्यावर व्हाईट ब्लाऊज असं. परत नंतर ही तर आता फॅशन चालू आहे. तर ह्या पण छान अशा 1200पर्यंत साड्या होत्या. तर लगेच आपण इथे परकर वगैरे बॅग्स म्हणजे सर्व काही इथे मिळून जाते. ड्रेसेस वगैरे सर्व आहे, लहान मुलांचं वगैरे सर्व इथे मिळतं आहे. तर पहा इथं आमची अशी छान अशी खरेदी झाली आता. आणि म्हटलं तर थोडंसं तुम्हाला दाखवा कशा पद्धतीच्या साड्या बॅग्स इथे आहेत ते. तर ह्या साड्या आहेत ना म्हणजे कसं आपण जास्त ह्या अशा डेली यूजसाठी खूप छान साड्या आहेत. आणि त्यानंतर आहे ना आम्हाला थोडंसं इथं फुलं वगैरे घ्यायची होती, कारण 5वीचा पाटा ना त्याची सजावट करायची होती. तर पहा ही फुलं आहेत ना खूप छान असं ह्याचा हार बनवलेला आहे. तर किती पहा ना किती कारागिरी छान आहे आणि किती वेळ लागत असेल हे करण्यासाठी. तर मस्त त्यांनी हार वगैरे केला आहे आणि पाहत होते मी फुलं. तर म्हटलं बघा किती वेळ जात असेल. आणि इकडे आहे ना नुसता पाकळ्यांचा, जे आपल्या ह्याच्या पाकळ्या असतात ना त्याचा हार बनवला होता, पण खूप छान. किती मेहनत करावी लागते. तर चला त्यानंतर आता आमची ना दुपारी आम्ही घरी पोहोचलो आणि त्यानंतर आहे ना हे पहा हे अनिरुद्ध बापू आहेत. तर यांचे ना पादुका पूजन असतं हे घरी. तर त्याची हे सजावट केलेली होती. आणि पहा हे आता हे दोघं भाऊ आता भेटलेत. तर चाललंय त्यांचं मस्त खेळायचं. तर खूप दिवसातून भेटले त्याची मग घट्ट अशी मिठी मारली आहे एकमेकांना. आणि त्यानंतर पहा इथं बेबीसाठी काय काय आणलं होतं. तर हे पहा साड्या पॅकिंग करायचं इथे काम चालू आहे. आणि झाले आता त्याच्यामध्ये काय काय टाकतात, खारका थोडेसे तांदूळ वगैरे ते टाकायचं, मस्त असं काम चालू आहे. तर आता आम्ही घेतले ते सर्व करून. तर म्हटलं आता ही कामं दुपारची करून घ्यावी. तर जेवण झालं जेवणाचं. आणि त्यानंतर हे पहा हे अशी ना छान असे ABCDचं आणि हे चकली खायला मिळते. तर ती आम्ही इथं आता खाल्ली, आणली होती मी आता. आणि म्हटलं चला मुलांना काहीतरी, ह्यांना असं चटरपटरचं आवडतं जेवणापेक्षा पण. तर झाले आता आम्ही साडी वगैरे ते पॅकिंग केली. तर सगळ्या अशा मोजून जवळजवळ 25-30 साड्या होत्या त्या. तर त्याचं पॅकिंग चालू आहे. तर त्याच्यामध्ये खारीक थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ असं टाकावं लागतं. तर मग पिशवी आधीच भरून ठेवल्या म्हणजे मग संध्याकाळी म्हटलं गोंधळ नको. तर आमची ना ती तयारी चालू आहे पहा. तर झालं आहे आता आमचं हे करून. तर त्यानंतर आहे ना हे पहा खूप छान छान कलर, खूप म्हणजे खरंच खूप छान कलर होते. आणि ह्या ना साड्या अशा डेली यूजला खूप छान आहेत. आणि एकदम सिल्की सूत आहे, त्याच्यामुळं असं काही कॉटन वगैरे नाही आहे त्याच्यावर. तर हे दोघं बघा यांचं काय चाललं आहे. तर चला
आता मी तुम्हाला दाखवते इथं पुढं. तर हे चटरपटर आमचं चालूच असतं खायला. तर हे इथं आमच्या आत्या बसलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे पहा माझं चाललं आहे थोडंसं व्हिडिओ शूट. तर म्हटलं सगळ्यांना एकदा दाखवून घ्यावं. तर इथं बाळ आहे ना झोपलं होतं. तर आता सगळेजण बाळाची उठायची वाट बघतात, कारण सगळ्यांना बाळाला घ्यायचं होतं. आणि ही खूप एक्साइटमेंट असते बाळाची खरंच. आणि पहिली बेटी धनाची पेटी असते. आणि तर हे ना म्हणजे खूप छान असं आपल्या घरामध्ये ना लेकीचं असं स्वागत केलं जातं. तर चला, तर ह्यांचं पहा आलेत पण चालले खेळायचं काम. आणि त्यानंतर हे पहा ह्या अशात ना छोट्या छोट्या दामट्या आहेत ना, ह्याच्यासाठी लागतात नैवेद्यासाठी, म्हणजे 5वीच्या. आता प्रत्येकाकडं काय प्रथा आहे हे काय मला माहीत नाही, पण हे पहा ह्या अशा आरत्या. ही कानवली. आता कानवल्यांमध्ये असा ना गूळ भरून म्हणजे करतात येत. तर आपण जी ह्याची कानवली करतो त्याच्यामध्ये गूळ आणि हे भरून असं कानवली करायचं काम चालू आहे. ह्या आरत्या बाकीच्या बनवून ठेवलेल्या आहेत. आणि इकडं भाजी भाकरीचा जो नैवेद्य असतो ना तो पण करायचं काम चालू आहे. आता छोट्या छोट्या अशा त्या भाकरी बनवून आहे ना, त्याच्यावर वरण भात, परत त्याच्यामध्ये ना तुम्हाला सांगते अजून काय मेथीची भाजी होती. तर हे असं सगळं काय टाकतात. तर मी काय एवढं आत्तापर्यंत म्हणजे पाहिलेलं नव्हतं. तर आत्ताच मी पाहत आहे ते, म्हणजे आत्तापर्यंत असं काही एवढं पाहिलेलंच नव्हतं मी. तर आता माझा फर्स्ट टाईम हे पाहण्याचा योग आला. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर झालं आहे आता ही तयारी. तर व्हिडिओ चालू केला ना का सगळ्यांना असं वाटतं हे काहीतरी म्हणजे नाही का असं, तर ते थोडंसं लाजतात हे होतात. तर चला हे चालायचंच नाही का. तर आता नाही मावशी आहे माझी, म्हणजे चुलती पण आहे आणि मावशी पण आहे. तर ती जरा व्हिडिओमध्ये यायचं म्हणलं का थोडंसं त्यांना हे वाटतं. पण चला आता सगळ्यांना सवय झालेली आहे आणि त्यांना पण छान वाटते. चला आपण कुठंतरी मस्त दिसतोय. तर आता हे ना जवळजवळ 2 पायल्याचं पीठ होतं पहा. आणि त्याला ना हे आता पुऱ्या बनवायच्या आहेत. बाकीचं सगळं जेवण ऑर्डर केलेलं आहे, पण पुऱ्या अशा घरी गरम गरम करून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी ना मी 1 किलो रवा घेतला एकदम बारीक. आणि हे पहा हे मीठ आहे ना सगळं पहिलं कालवून घेतो आहे. तर आहे ना ह्याचं ना म्हणजे खूपच ह्याच्यामध्ये रवा वगैरे थोडासा ॲड केला की जरा चांगल्या पुऱ्या होतात. आणि थोडीशी अशी पिठी साखर आम्ही ॲड करून घेतली आणि पीठ मळून घेतलं. खूप असा वेळ लागतो हे पीठ एकदम असं घट्ट. मग तर मी म्हटलं मी काही मळत नाही, बाकीची तयारी करते, मी पीठ मळून घ्या. तर हे पहा तर अर्धा दोन्हीकडं पण डिवाईड केलं होतं म्हणजे अंदाज येतो. आणि घट्ट पीठ मळायचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुऱ्या करायला बसणार आहोत. तर हे पहा मळून घेतलं आहे. तर या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा इकडे आहे ना नैवेद्य पण लगेच तयार आहेत. आणि छान अशी छोटे छोटे नैवेद्य करून ती कानवली वगैरे छान अशी तळून घेतलेली आहे. अगदी म्हणजे कमी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे. तर झालं आहे आमचं इथं बनवून. तर हे अशी आमच्याकडे 5वीसाठी ना असे आमच्याकडे नैवेद्य केले जातात. आणि घुगऱ्या, तर हे पहा अशी भाजी मी तिची केलेली आहे. आणि घुगऱ्या, तर घुगऱ्यांना हे शिजवावंच लागतात म्हणजे 5ला. आपण काही पण झालं तर म्हणतो ना तू काय माझ्या 5च्या घुगऱ्या खाल्ल्या का, तर असं असतं. तर हे पहा आता मी इथं आहे ना, तर आम्ही पीठ नरम करून तेल वगैरे लावून ठेवून देतो आहे. त्यानंतर आहे ना मस्त मोठ्या अशा ह्याच्यावर आम्ही करून घेणार आहेत. तर झाले आता इथं आमचं काम पीठ मळायचं. तर पिठाचे गोळे आधी करून ठेवतो म्हणजे नंतर गरम गरम अशा करता येतील. तर चला ह्याच्यासाठीच ना खरंच म्हणजे माणसंच लागतात अशा कामाला, एकट्या दोघांचं काम नसतं. तर हे पहा. आणि आता इकडे ना मोठी शेगडी लावली आणि लोखंडी कढई आहे. तर ह्या गोष्टी आम्ही ठेवतोच म्हणजे तळून वगैरे घ्यायचं. तर आता चाललं आहे आमचं पुऱ्या करायचं काम. तर पेपर आथरले आणि पेपरावरच लाटायला घेतलं होतं. या पद्धतीने पहा लाटून आहे ना छान असं लगेच पुऱ्या काढून घेतल्या. आणि इकडं तळायचं पण काम चालू आहे. तर छान असं आता पुऱ्या तळून होतात. आणि मला आहे ना खरं गरम गरम पुरी ना खूप आवडते. आणि ती जर चहासोबत तर किंवा गुळवणीसोबत खूप छान लागते खरंच. नक्की एकदा खाऊन पहा. तर हे पहा, तर आम्ही 5-6 जणी होतो. पटापट जवळजवळ बऱ्याचशा अशा 1-1.5 पायलीच्या पुऱ्या आम्ही बनवून घेतल्या. आणि ना चायनीज राईस आहे ना मागवला होता बाहेरून. अजून जिलेबी होती, पापड, लोणचं
परत छोलेची अशी मस्त भाजी केलेली होती. तर ना हा व्हिडिओ आमची ना एक आजी आहे तिने बनवला होता, त्याच्यामुळे एवढा काही व्यवस्थित तिला मी कॅमेरा धरायला लागला तर एवढा काही व्यवस्थित तिला पकडता आला नाही. तर चला असो, पण आवड किती आनंद ह्या गोष्टीतून खरंच खूप आनंद असतो. तर चला.